आत्मा चित स्वरूप आहे. बरं वाचक आहे. तसाच आत्मा चित स्वरूप आहे. प्रकाशरूप जे ज्ञान त्यास चित म्हणतात. कशाच्या करता आलंय? कशा करता आलं? मी कोण आहे? आता महिना झाला म्हणा. आता काय आत्मा मी कोण आहे याचं उत्तर झालं पुढे. मग मी कोण आहे याचं उत्तर काय दिलं? सच्चिदानंद स्वरूप. बरं, तर सच्चिदानंदात किती पद आहे? तीन. कोणती तीन पद आहे? सत, चित आणि आनंद. मग चिद्रूप आत्मा कसं आहे त्याचं वर्णन झालं आहे. म्हटलं आत्मा चित स्वरूप आहे. प्रकाशरूप जे ज्ञान त्यास चित म्हणतात. ज्ञानाला काय म्हणायचं? चित्स्वरूप. आत्मा जड स्वरूप आहे का ज्ञान स्वरूप आहे? ज्ञान स्वरूप. चिद्रूप आहे का नाही आत्मा? त्याचं वर्णन झालेलं आत्मा चिद्रूप कसं आहे सिद्ध करून दाखवलं पाहिजे ना. अच्छा, नैयायिक मताप्रमाणे आत्मा अप्रकाशरूप म्हणावा तर तो घटाप्रमाणे जड होईल. नाही एक मतामध्ये आत्मा चिद्रूप आहे का जड स्वरूप आहे? जड स्वरूप. कोण गेला नाही आहे कसं मत? आणि वेदांतामध्ये आत्मा कसा आहे? ज्ञान स्वरूप. चिद्रूप आहे की त्यांचा आत्मा कसा आहे? जड स्वरूप. तो चिद्रूप केव्हा होतो? ज्ञान गुण प्राप्त झाले. मनाचा संयम झाला म्हणजे चिद्रूप होता. आणि आपलं श्रीखंड गोड केव्हा होतं? आणि साखर गोड केव्हा होत असते? स्वरूप. त्याचा त्यांचा आत्मा जड स्वरूप आहे. मग मनाचा संयम झाला म्हणजे चिद्रूप होता. वेदांताचा आत्मा कसं स्वरूप आहे? तो ज्ञान स्वरूप. चिद्रूप आहे की मात्र चिद्रूप कसं आहे? आत्मा जर चिद्रूप मानला नाही तर प्रकाशन कोण करत? खांब कुठे खांब आपलं प्रकाशन करत? मग त्यांचं मत आहे इंद्रिय वगैरे प्रकाशन करते असं जर मानलं. इंद्रिय वगैरे प्रकाशन करते असं जर मानलं तर इंद्रिय वगैरे जड स्वरूप आहे. जड जडाचं प्रकाशन करू शकत नाही. जड जडाचं काय करत नाही? प्रकाशन करीत नाही. मग कोण प्रकाशन करतो? एखादी गाडी असली आपली, तिचा ऍक्सिडेंट झाला, माणसं गाडीवर रागवतात का ड्रायव्हरवर? ड्रायव्हरवर का रागवतात? चेतन स्वरूप आहे. मग जडावर म्हणजे रागवतात, जडाला काय समजते? ऍक्सिडेंट झाला, एखादा टायर फुटला, म्हणजे टायरवर रागवतो का माणूस? जड स्वरूप आहे. स्वरूप आहे. चेतन स्वरूप कोण आहे? ड्रायव्हर स्वरूप आहे. दोन चार शिव्या दिल्या तर गाडी रागवत असते काय? ड्रायव्हर रागवत असतो. ड्रायव्हर गाडीला काय समजते का? 10-5 शिव्या दिल्या काय? हार घातला काय? बरोबर आहे का? चला कशा करता? गाडीची पूजा करायची. गाडीला काय समजते? पूजा मोठा हार बांधा. मग हार बरोबर झाला की नाही झाला हे गाडीला समजते का माणसाला समजते? माणूस कसा आहे? गाडी कशी आहे? जड. आत्मा आत्मा जड असून अंतःकरण किंवा इंद्रिये त्याचे प्रकाशन करीतात असे म्हणावे तर अंतःकरण आणि इंद्रिय परिचिन्न आहे म्हणून कार्य आहे. आत्मा जड आहे आणि त्याचं इंद्रिय प्रकाशन करते असं जर वाढलं तर इंद्रिय सुद्धा जड आहे. जड जडाचं करत काय करत नाही? प्रकाशन करत नाही. अलग अलग एक माणसं जशी एखादा मिळाली म्हणजे
गप्पा गोष्टी करतात. जसे दोन खांब एका ठिकाणी मिळतात आणि गप्पा गोष्टी करतात कधी. मग ते कसे आहे सगळे जड. जडाला कुठं अक्कल असते का? जडाला काय अक्कल होत नाही. जे काही सूक्ष्म देह आहे का त्याच्यात, प्राण आहे का त्याच्यात, शरीरामध्ये काय आहे? प्राण आहे, इंद्रिय आहे, हे सुद्धा जड स्वरूप आहे. तेव्हा हे प्रकाशन करू शकत नाही. मग कोण प्रकाशन करते? बसायचं आहे. त्याचा देशाने किंवा कालाने अंत होतो त्यास परिचिन्न म्हणतात. आणि जे कार्य असते ते जड असते. या नियमाने अंतःकरण आणि इंद्रिये ही जड आहेत, म्हणून त्यांच्याकडून कोणाचाच प्रकाश घडणार नाही. जड जडाचं प्रकाशन करू शकत नाही. एक काम आणि दोन काम एका ठिकाणी एकत्रित झाले गप्पा गोष्टी करतो बघे. मग काय गप्पा गोष्टी करत नाही. जड सर पाहिजे. आणि आत्मा कशाचा आहे? चेतन. चिद्रूप आहे. नाही का? अंधार कसा आहे? जड स्वरूप. सूर्यप्रकाश कसा आहे? चिद्रूप आहे. अंधारात दिसते काही आपल्याला. मग अंधार कसा आहे? मग जड. जड स्वरूप. सूर्यप्रकाश कसा आहे? चेतन स्वरूप आहे. काहीतरी मग क्रिया आणि संवेदना ही चेतनाच्या ठिकाणी असते. बरं का? जडाच्या ठिकाणी नसते. जड स्वरूप. एखाद्या माणसाला सांगितलं म्हटलं इकडे ये, माणूस इकडे आपल्या जवळ येतो. खांबाला सांगितलं इकडे ये म्हणून, त्याला काही कळते का? मग खांब कसं आहे? जड आहे. आत्मा जड स्वरूप मानला तर क्रिया होणार नाही, ज्ञानही होणार नाही पुढे. याकरिता स्वप्रकाश रूप आत्माच सर्वांचा प्रकाशक आहे असे म्हटले पाहिजे. आणि जर असे म्हणेल की आत्मा तर जड आहे, परंतु त्याच्या ठिकाणी असणारा ज्ञानगुण आत्म्याचा आणि अनात्म्याचा प्रकाश करतो, तर त्यास असे विचारावे की तो ज्ञानगुण नित्य आहे की अनित्य आहे. मग आत्म्याचं प्रकाशन कोण करते? आत्म्याचं प्रकाशन कोण करते? स्वयंप्रकाश रूप आहे. हा. स्वयंप्रकाश रूप आहे. अरे नाही का? आत्म्याचं प्रकाशन कोण? आत्मा सर्वांचं प्रकाशन करतो. आत्म्याचं कोणी प्रकाशन करते? त्याचं स्वरूप आहे कोणाचं? आत्म्याचं. गोडी आहे, साखरेचं काय स्वरूप आहे. त्याप्रमाणे ज्ञान आहे, आत्म्याचं काय स्वरूप आहे. त्याला ज्ञानाची आवश्यकता नाही. साखरेला गोड करण्याकरता दुसरी गोड आहे. साखर कशी आहे? तिला गोड करायची असेल तर वेडे पण आहे. साखरेमुळे इतर पदार्थ काय होतात? आणि साखर गोडपणामुळे होते. तिचं स्वरूप आहे. त्याचं आत्मा ज्ञान काय? आणि त्याच्यामुळे इतरांचं ज्ञान होते आपल्याला. आत्माचं ज्ञान रूप नसतं तर आपल्याला काही ज्ञान झालं नसतं. मग आत्मा ज्ञान स्वरूप आहे म्हणून तर आपल्याला इतरांचं काय होतं? आहे का नाही? साखर गोड आहे म्हणून बाकीचे पदार्थ कसे व्हावे? आहे का? खवा कुठं गोड आहे का त्याच्यामध्ये साखर भेटते? त्या खव्यामध्ये त्याचा कणिक सुद्धा असते. ते म्हणतात खाते कळतं की पेढा दुधाचा असतो आणि ते जास्त गिरायकाला म्हणजे मग काय करायचं? मग कणिक सोडायचे त्याच्यात. पण ते चांगलं नाही. ते उपवासाच्या दिवशी आपण तो पेढा खातो, पण त्याच्यात काय असते? उपवासाला कणिक चालते का? मग ते पेढ्यातली कणिक चालते की? जाऊ द्या. लोक काय करतील काही सांगता येत नाही. आत्मा ज्ञान स्वरूप आहे.
म्हणून आत्मा ज्ञान स्वरूप असल्यामुळे तो सर्वाचं काय करतो? प्रकाश. प्रकाश. सूर्यप्रकाश रूप असल्यामुळे सर्व पदार्थ दिसतात. हा सूर्याचा प्रकाश नसता तर अंधारामध्ये काही दिसतं का आपल्याला? मग सूर्य जसा प्रकाश रूप आहे तसा आत्मा किती स्वरूप आहे? ज्ञान स्वरूप आहे. प्रकाश रूप प्रकाश म्हणजे ज्ञान. सूर्यप्रकाशासारखं नाही. प्रकाशाचा अर्थ कोणता आहे? ज्ञान स्वरूप. प्रकाश म्हणजे सूर्याच्या प्रकाशाला तो प्रकाश तो अर्थ नाही घ्यायचा. प्रकाश स्वरूप आहे म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. किती स्वरूप आहे? नित्य आहे असे म्हणेल तर तो ज्ञानगुण आत्मेचे स्वरूप सिद्ध होईल. कारण आत्म्याहून भिन्न ते सर्व अनित्य असते. जर ज्ञान आत्म्याहून भिन्न मानले तर अनित्य होईल. याकरिता ज्ञानगुण नित्य मानून आत्म्याहून भिन्न म्हणता येत नाही. मग त्याच्यावर प्रश्न बरं का? त्याचे ज्ञान आहे ते नित्य आहे का अनित्य आहे? ज्ञान स्वरूप मानलं तर मग नित्य पाहिजे. नित्य असते. मग ज्ञान नित्य आहे का अनित्य आहे? ज्ञान नित्य नाही मानलं ते जड स्वरूप आहे. मग ज्ञानाला अनित्य मानता येत नाही. सूर्याच्या ठिकाणी प्रकाश कधी असतो कधी नसतो असं काही नाही. प्रकाश सोडून सूर्य राहत असतो का काही? तसं ज्ञान सोडून आत्मा काय होत नाही. पण त्याला स्वरूपच म्हणणार. आणि अनित्य मानलं तर कधी असते आणि कधी नसते. एक पोरगा आला बघा त्याने काय बाबा टोपी काढून आला नाही. तर म्हणले मला टोपी का झाली? विचारली. काय करते? पाठाला यायला लागला. दारापर्यंत आल्यानंतर बोडका होता. आणि पुन्हा दारात उशिराच्या वेळेला खिशातून काय काढली. मग त्याला विचारलं म्हटलं अरे टोपी दिसत नाही. तर म्हणले महाराज विसरली. काय झाली? उद्या म्हणायला लागला टोपी विसरली. बरं आहे बरं आहे. डोकंच काय झालं? डोकं काय विसरलं नाही. अरे टोपी विसरली डोकं का विसरलं नाही? टोपी भिन्न आहे. टोपी भिन्न आहे. टोपी वेगळी आहे. डोकं कापून टाकलं. डोकं विसरलं देव कधी. तसं ज्ञान आहे आत्म्याला सोडून राहू शकत. आणि जर ते राहत असेल तर सगळा नित्य म्हणता येत नाही. ज्ञान आहे आत्म्याचं काय स्वरूप आहे. पुढे वाचा. आणि जर ज्ञानगुण अनित्य आहे असे म्हणेल तर ते ज्ञान जड होईल. कारण जे अनित्य असते ते जड असते. म्हणून ज्ञान अनित्य आहे असे म्हणता येत नाही. ज्ञानाला अनित्य म्हणता येत नाही. ज्ञान हे आत्म्याचं काय आहे स्वरूप आहे. आणि जर ज्ञान गुणामुळे जर ज्ञानवान होतो तर का त्याला अनित्याला ज्ञान स्वरूप म्हणता येत नाही. त्याला नित्य आत्मा अनित्य आहे का नित्य आहे? नित्य आहे का नाही? आपला सदर आहे हा नित्य आहे का अनित्य आहे? अनित्य आहे. शरीर शरीर काढून ठेवत असतो का आपण? म्हणून ज्ञान अनित्य आहे असं म्हणता येत नाही. नित्य म्हणून त्याचं स्वरूप आहे. नित्य म्हटल्यानंतर साखरेवरून गोडी भिन्न करता येत नाही आणि गोडीवरून साखर काय करता येत नाही. म्हणून गोडी या साखरेचं काय स्वरूप आहे बरं. अनित्य अंगीकार केला तर हे ज्ञान आत्मेच्या ठिकाणी कदाचित असेल व कदाचित नसेल म्हणून भिन्न मानावे लागेल. परंतु आत्मेच्या ठिकाणी नित्य ज्ञानाचा अंगीकार केला तर भिन्न होणार नाही. साखरेच्या ठिकाणी कधी गोडी असते आणि कधी गोडी राहत. एखाद्या माणसाने जाणून का आपला चहा म्हणला कसा दिसतो
फिक्का दिसतो कोणाला साखर टाकली नाही का त्यावेळेला आज साखर गोडी ठेवून आली होती असं म्हणता येईल का मग त्याला ज्ञान म्हणतात म्हणजे अरे नित्य आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सद्रूप पुढे पुढे आनंद आनंद स्वरूप नित्य अनित्याचा विचार झालेला आहे संसार नित्य आहे का अनित्य आहे तसं आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान एक आहे नित्य आहे जरा गीतेत गेलं की न जायते इंद्रिय देव माझ्या मना की श्लोक न जायते मृत्युवा कदाचित नायं भूत्वा भवित्वा अजोनित्य शाश्वतयं पुराणं नित्य हानिमाने शरीर कोणाचं वर्णन आहे शरीराचं आहे का मग शरीराचं कोणतं आहे वासांसे बरोबर आहे की मला वासांसे जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपरा शरीराणि विहाय जीर्णानि कोणाचं वर्णन आहे का रे गीतेमध्ये आहे ना मारणार कोणाला आत्म्याला का मारणारा कुठं आत्मा मरत असते का नैदम चिंतनती अग्नीला कुठं आत्मा जळत असतो का मग कोण जळते शरीर प्रेतामध्ये आत्मा आहे तो आत्मा कुठं अग्नीत जळतो का तो मग कोण जळते शरीर शरीरावर आत्मा कसा आहे भिन्न आहे बरं का जाऊ द्या जास्त वेळ शरीरालाच आत्मा मानणारे चार्वाक लोक आहे विषय पामर लोक हे काय करतात शरीरालाच काय म्हणतात मग शरीराला सजवायचं नाना प्रकारचे भोग द्यायचे त्याच्यामध्ये काही निषिद्ध भोग काही कोणते भोग दोन प्रकार आहे ना नाही सांगता येत विहित निषिद्ध विहित विहित आणि पुढे निषिद्ध एकादशीच्या दिवशी निराहार करणं एक आहे विहित अन्न करणं निषिद्ध एकादशीचं अन्नपान जेवणार करते भोजन पुढे श्वानविष्ठे समान तुम्ही म्हणा मग शरीरात आत्मा चढल्यानंतर ते काय करतात सतत म्हणलं दिवसभर आत्म्या शरीराला उपाशी ठेवणं चांगलं आहे का एवढा मोठा चांगला देह दिवसभर काय ठेवायचा उपाशी ठेवायचा कोणाचं तत्वज्ञान आहे चार्वाक पण जेवण करायचं कोणचं तत्वज्ञान पाश्चिमात्याचं आणि त्याच्यामध्ये निषिद्ध विषयाचं सेवन करायचं कोणतं अलीकडे एकादशीच्या दिवशी पार्टी होत असते काय होते तुमचं कशाची पार्टी असते एकादशीच्या दिवशी नाव घेऊन येणार जाऊ द्या चांगल्या दिवशी वाईट पदार्थाचं कशाच नाव घेतलं जात बरं विहित आणि निषिद्ध आत्मा देवान काय तो कसा आहे मग सद्रूप पुढे 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 परिच्छिन्न आहे का व्यापक आहे व्यापक आहे त्याच्या ठिकाणी अन्य दुसरे पदार्थ आहे का त्याला विजातीय भेद म्हणतात परमात्मा सृष्टीमध्ये परमात्माच आहे परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही एकमेव अद्वितीय मग जगत विचार करायचा जगत आलं कुठून दोरीवरती कुठं सर्प आहे का माझं भासते याची ते तुमचं ख्याती प्रकरण पुढे माझा जो गुण असतो तो गुणेच्या ठिकाणी कधी असतो कधी नसतो तसा वस्त्रांचा नित्य गुण कधी राहतो कधी राहत नाही जो गुण असतो तो आगममय असतो आणि ज्ञान नित्य आहे गुण जो असतो तो कधी असतो आणि कधी पण त्याला गुण म्हणायचं काय म्हणायचं
कधी असतो आणि कधी एक आंबा झाडाचे आंबे तोडून आणले बघा, खायला लागला तो आंबट आहे. आंबट गुन्हाला कधी ते 4-5 दिवस गेल्यानंतर काय ते मग आंबटपणा कायमचा राहिला का गेला. लोक त्याला गुण म्हणायचं, काय म्हणायचं, कधी असते आणि कधी नसते. ते तोंडाला पावडर लावतात ना, कधी असते आणि कधी स्नान केलं की नसते, आणि लावलं की त्याला काय म्हणायचं, जे स्वरूप असते ते कायमचं असते. काळेपणा गोरेपणा धुतल्यानं जात असतो का. मग काळेपणा आहे चेहऱ्याचा काय, आणि मेकअप करणं हे कोणतं आहे. पण देहवादी लोक कधीकडे काय चाललेलं सगळं आपण जास्त विवरण न करणं चांगलं होतं. अलीकडच्या तरुणाला काय होत नाही, पटत नाही का, काय होत नाही. काही काही फोटो काढणारे लोक असतात ना, फोटो काढायला लावतात, फोटो काढला पाहतात, म्हणलं हे फेकून देतात. हा पण फोटो काढला की फेकून कशा करते, म्हणलं त्याच्यात दात कुठं आले, जाऊ द्या. एका कीर्तनकाराने तारीख घेतली, काय घेतली, मग बाहेर जाहिरात आणली, काय आणली, पण त्याच्यामध्ये लावलेलं आपलं काय, महाराज नेण्याच्या ऐवजी कोणतं लावलेलं बुवा लिहिलं, नारायण महाराजाचं मध्ये आलं पाहिजे तर काय लिहिलं, नारायण बुवा म्हणतो का मला, फाडून टाकली काय. ज्याला देहात्मवाद म्हणतात आत्माच सर्वस्व आहे. त्याला काय करायचं, त्याला सजवायचा, देहभरण करायचा, काय करायचं, तो विषय बघायचा नाही, निहित आहे का निषिद्ध आहे, उचलायच्या तोंडामध्ये काय करायचं, घालायचं, तो योग्य आहे का अयोग्य आहे. अलीकडे लोक काय करीत नाही, विचार करीत नाही. आत्मा अलग लक्षण देहावरून काय भिन्न आहे. पण तादात्म्य घेतल्यामुळे आपल्याला देहच काय वाटतं, आत्मा वाटतो. तो आत्मा सद्रूप आहे, पुढे पुढे आनंद सर्व आहे. बरंचसं आहे दोघांच आहे. राहिलेला विषय अधिक विषय कधी घेऊ. तुमची संख्या कधी आहे ना, 100च्या ऐवजी 2च आहे. बरे झालं, पुढे हरलेला विषय. चरण सरोज रज